मराठी शाळा जर म्हटली की नाही तर लय जणांच्या की नाही नाकाले शिंका येतात, डोसक्यात एलर्जी पकडते. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या वडगाव फत्तेपूर नावाचं गाव आहे. एक विद्या मंदिर प्राथमिक शाळा आहे या ठिकाणी. या शाळेतल्या लेकरानं परसबाग तयार केली. परसबाग नाही, मल्टिपल बायो गार्डनच म्हणून. चला ना माझ्यासोबत. हे पहा, सुंदर दिसणारा असा हा सारा परिसर. हा पहा, इकडे तुम्हाला असा हा परिसर अंदर तुम्हाला असा मस्त दिसून राहिलाय. हा पुराच्या पुरा 1 एकराच्या आसपास परिसर जो आहे की नाही, या लेकरानं चालू म्हणजे लेकराच्या स्वतःच्या मेहनतीवर आहे. झाडं मोठे मोठे वेगळे वेगळे आहेत, सुंदर असा दिसणारा. चला आपण मी दाखवतो तुम्हाला माझ्यासोबत. पहा कसं आहे तर. हा पहा, हे लाजाळू झाड लय जणांनी पाहिलंच आहे. हे आहे जांभूळ. पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो. हे ढोल नाही, पांढरा जांभूळ आहे. लय जण म्हणतील जांभूळ, हे वेगळ्या कलरचं जांभूळ आहे. या ठिकाणी हे कलरची गोबी आहे, माझ कलरची गोबी दिसून राहिली मला. हे पहा, हे गोबी आहे, तिला कलरफुल गोबी आहे. ते सारे वेगवेगळे झाड या ठिकाणी आहेत. हा पहा, हे एक झाड कायचं आहे म्हणजे, अरे बापरे, हे तर लक्ष्मी तरू आहे. लक्ष्मी तरू झाडाची खासियत अशी आहे की माझ्या वाचनात असं आलाय की कॅन्सर जे रोगी आहेत की नाही, त्याच्यासाठी लक्ष्मी तरूचा लय चांगला उपयोग होतो. हे पण कापूर, हे कापूरात झाड. आपण ते कर्पूर गौरम करुणावसारम संसार सारम याच्यापासूनच जो कापूर बनते, तो कापुराचं हे झाड आहे. आणि या कापुराच्या याच्या लाकडापासूनच कापूर बनते. इकडच्या बाजूने रुद्राक्ष, हे रुद्राक्षच झाड आहे. हे रुद्राक्षच झाड आहे. एक लोटा जल सारी समस्या का हाल. ते आपले प्रदीप मिश्रा महाराज भल्ले रुद्राक्ष वाटले राजे होते. आता तो महा टाइम सांगायचं नाहीये. तसे हे वेगवेगळे साऱ्याच प्रकारचे झाड आहेत. साऱ्यात महत्वाचं झाड शेंदूर. शेंदुराचं झाड आहे. या शेंदुराच्या झाडाचं मी तुम्हाला थोडंसं दाखवतो काढून. हे असं बी असते, थोडंसं ओलं एखादं बी दाखवा बरं भाऊ. असं ओलं बी असते. हे असं हे असं तोडलं, थांबा पडलं घेतो ना मी. काय होते आपलं कामच गावरान आहे. हे पहा, हे शेंदुराचं हे आहे. याचं हे बी निघते, याचं असं हातावर घातलं, हा पहा शेंदूर तयार होते. म्हणजे शेंदूर लावतो की आपण मारुती बाप्पाले. हे ओरिजिनल शेंदुराचं झाड या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. हे असं या ठिकाणी हे आहे, हे शेंदुराचं झाड आहे. इकडच्या बाजूने बदामचं झाड आहे. पानराजू इथं ये ना पक्षीले पाणी प्यासाठी स्पेशल असं भांडे ठेवलं की बाबा उन्हात पाखरा आले काही खायसाठी. आणि वर राजू या पाण्याच्या आधाराने गिनी एका वर्गिनी पाखरानं खोपाय केलाय. हे सारं प्राथमिक मराठी शाळा विद्या मंदिर जे वडगावचं आहे या ठिकाणचं. हे सारेच म्हणजे जवळपास तुम्हाला जे कोणते झाडं पाहिजे ते सारे झाडं या ठिकाणी पाहायला भेटते. एक तुम्हाला युनिक झाड दाखवतो मी. तुम्ही पुष्पा पाहिला का? पुष्पा झुकेंगाने साला, ज्या झाडासाठी त्याचे भांडणं चालू होत ना, त्याचं झाड बी आहे ना. हे लाल चंदनात झाड आहे, पाहिजे लाल चंदनात झाड आहे. हेच आहे ते. या ठिकाणी काही दिवसांना आता अचलपूर परतवाडा पोलीस स्टेशनला पारा आला लागेल, यानं लाल चंदनात झाड लावलाय. पण विद्या मंदिर वडगावच्या बाजूनं हे झाड लावलाय. इकडच्या बाजूनं हे जर पार झालं लहान चुकलं काजू झाडांराजी वाले फुलं आले बी. बहुतेक हे बोनसाय पद्धतचं झाड दिसते मला. या बाजूनं लेकराने काय केलं की टमाट्याचे सारे झाड लावून ठेवले. या बाजूने सुपारी, हे सुपारीच झाड आहे. नारळासारखंच झाड होते, वर गेले त्याला असं सुपारीचं अंदर मग डौल बसते. हे सारं सुपारी झाड. याच्यात लय वेगवेगळ्या पद्धतीचे झाड आहेत. या बाजून काय आहे, पत्ता गोबीच आहे म्हटलं. हे सारे जण पाहिली पत्ता गोबी गिबी आहे. इकडच्या बाजून जर तुम्ही जर आले तर तुम्हाला दाखवतो मी. केळी आहे, दिसली केळी? केळी काय बा दाखवा लागते, गोळणी बाय. तिकडच्या बाजूने अजून शेवगाचं झाड आहे. हे पाय नारळाचं झाड आहे. तिकडच्या बाजूने फणसाचं झाड आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी लावल्यात. लय झाड आहेत, पण लय झाडं लावल्यापेक्षा या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या मनात कोणत्या प्रकारचा गोळवा आहे तो आपण जाणून घेऊ. पांढराजी केवढस झाडा चिकू लागले त्याले. बघा काय या लेकरांनी मेहनत केली. या लेकरांच्या मेहनतीचं फळ त्या झाडाला तुम्हाला दिसणार. लहान चुकं झाड आहे, पण त्याला सध्या अजूनही चिकू लागल्यात म्हटलं. हे जे झाड बनवून राहिले तुम्ही सुरुवात डाळिंबाचं झाड चालेल ना पाहिलं, पण ते जे काटे निवडुंगासारखं झाड दिसते की नाही, त्या ड्रॅगन फ्रूट. ते ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे. त्याच्या बाजूने तिकडच्या बाजूने तुम्हाला ते उच्च बारीक 2-3 काळात झाड दिसते, ते सफरचंदचं झाड आहे. सफरचंद आपल्याकडे किती सक्सेस आहे काय माहित, पण विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी सफरचंद झाडाचा प्रयोग यशस्वी राबवून चालू ठेवला ना म्हटलं भाऊ. तर तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल, पानराजे स्ट्रॉबेरी वाई पाचगणी तिकडे सातारा तिकडच्या बाजूने चिखलदऱ्याला चालू केली. पण या ठिकाणी या स्ट्रॉबेरीच्या झाडाचा लेकरानं प्रयोग लाल लाल मस्त स्वादिष्ट अशी स्ट्रॉबेरी याच्या की नाही झाडाला सध्या लागली. आणि हा वेगळा आनंद आहे. जिल्हा परिषद शाळेसारखी हे विद्या मंदिर शाळा आणि त्या ठिकाणी या लेकराने जो परस बागेचा प्रयोग राबवला ना, हा खरोखर स्तुत्य आहे म्हटलं भाऊ. हे जे सुरुवातचं झाड आहे हे जायफळीचं झाड आहे. तिकडच्या बाजूने विलायतीचं झाड आहे. तुम्हाला ते दिसत असेल अंदर बरोबर नाही सध्या त्यात,
कारण लेकरांना आताच पाणी दिलं आहे. विलायतीच झाड आहे, दालचिनी झाड आहे, काळी मिरी आहे, खजूर आहे, हळद आहे, मुळा आहे, हे सारे झाड या ठिकाणी राजू असं आले की मन असं प्रसन्न वाटते ना. आणि प्रसन्न कोण नाही वाटणार, कारण हे मराठी लोकांची मराठी शाळा आहे आणि मराठी शाळेचे सारे कास्तकाराचे लेकर आहेत ना बाबा. आणि त्या कास्तकाराच्या लेकरीनं जो हा परसबागेचा उपक्रम राबवला आहे ना, म्हणजे खरं असं मस्त वाटलं. लय दिवस झाली इच्छा होती की या शाळेत या शाळेत आलो मी आणि या ठिकाणी दिसला ना. इकडच्या बाजून आणखीन हा बा, हे जे दिसते हे आहे ब्रोकली. म्हणजे गोबी असते ना, गोबीची सावतर बहीण. गोबी कशी पांढरी असते, हे जराशी हिरवी असते, लाल असते. आता हे गोबी काही तोडली आहे, म्हणजे हे ब्रोकली तोडली आहे. ह्याच्यातली हे ब्रोकली ज्याला म्हणतात ना, हे ब्रोकलीचे झाड या ठिकाणी दिसून राहिले ना तुम्हाला. हे सारे ब्रोकलीचे झाड आहेत. आणि या लेकरानं केलेला हा प्रयोग, अभिनव प्रयोग, आज खरोखर जिल्ह्यात कौतुकाचा विषय आणि एक अभिमानाची गोष्ट आहे म्हटलं वडगाव फत्तेपूरचे जे लोक आहेत ना त्याच्यासाठी. कॉन्व्हेंटचे लेकरं म्हटलं की माय नेहमीच हे ते मराठी शाळेची पोरगी आहे. दीदी थोडासा परिचय दे तुझा, काय आहे तर माय, आणि मला सांग बरं या शाळेत काय काय तो आता. माझे नाव विद्या अरुण कोकरे आहे. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर प्राथमिक शाळा आहे. मी 3ऱ्या वर्गात शिकते. आमच्या शाळेत एक सुंदर परसबाग आहे. त्या परसबागेत फुलझाडे, फळझाडे, मसाल्यांची झाडे, औषधी युक्त झाडे पण आहे. आलू, टमाटर, गोबी अशा प्रकारची झाडे आहेत. पहिले आम्ही आम्ही आमच्या हाताने झाडे लावतो. पहिले बी टाकले जाते, मग त्याला कोंब येते, फूल येते आणि मग मोठे झाड होते. आम्ही आमच्या डोळ्याने पाहतो. आमच्या शाळेतल्या खिचडीत हे टाकले जाते. आम्ही आम्ही आमच्या शाळेत कापूस लावला आहे. तो आम्ही वेचला आहे. त्याच्या आम्ही वाटाही बनवल्या आहे. थँक्यू. माझे नाव दीपाली मनोहर गायन. मी 4थ्या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर प्राथमिक शाळा. माझ्या परसबाग आमच्या शाळेच्या परसबागेमध्ये भाजीपाला, पालेभाज्या, मसाले पदार्थ, वनस्पती, औषधी असे काही प्रकारचे झाड आहे. आणि त्या झाडांमध्ये गोबी, आलू, टमाटरे, फुलगोबी, पत्ता गोबी हे आम्हाला खिचडीत पण खायला मिळते. त्याच्यासाठी आमची खिचडी खूप छान बनते. आणि माझ्या शाळेत स्ट्रॉबेरीचे 500 झाडं लावलेले आहे. त्या स्ट्रॉबेरीला आठवड्यातून एक वर्गाला खायला मिळते. आणि परसबागेमध्ये आम्ही सर्व मिळून स्वच्छता करतो. एक विद्यार्थिनी आणखीन. हा दीदी सांग बरं ना काहीतरी. माझं नाव कृतिका शे. मी 4थ्या वर्गात शिकत. माझ्या शाळेचं नाव विद्या मंदिर प्राथमिक शाळा शे. मी परसबाग बद्दल माहिती सांगणार आहे. आमच्या परसबागात कापूर आणि शेवगा आणि स्ट्रॉबेरी, खूप प्रकारचे फळे आणि भाज्या आहेत. आणि औषधींचे पण झाड आहे. शेवग्याच्या शेंगा पान राजेव, काय मस्त स्वादिष्ट शेंगा. या शेंगाची खासियत अशी आहे, याला इंग्रजी भाषेत ड्रमस्टिक म्हणतात. आणि कॅल्शियमचा लय मोठा स्त्रोत या शेंगात असल्याच्यानं म्हणजे आफ्रिकेतल्या जे स्टार्वेशन, कुपोषण म्हणजे कमी करायसाठी याला मोरिंगाही म्हणतात. याचा उपयोग जबरदस्त. आणि लेकराईले आतापासून जर या औषधी वनस्पतीचा किंवा आपल्या रोजच्या भाजीपाल्याचं जर याचं जर महत्व सांगितलं गेलं ना, तर खरोखर लेकरं भविष्यात त्याचा नक्की काहीतरी त्याच्या जीवन जगण्यासाठी चांगला फायदा करून घेतील. तर माझ्यासोबत विद्या मंदिर प्राथमिक शाळा वडगाव फत्तेपूरचे मुख्याध्यापक कावनपुरे सर आहेत. सर, आमच्या इकडे शाळा आहेत, लेकराईला ते काय म्हणतात ते असं बांधायला शिकवतात, ते करत शिकवतात. राजीव, तुमच्या शाळेत ते कास्तकारीचा कार्यक्रम लावला तुम्ही तर? कास्तकारीचा कार्यक्रम नाही, फक्त एवढंच आहे की महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आम्ही आमच्या शाळेमध्ये मागच्या वर्षीपासून स्पर्धामध्ये राहावं म्हणून आपण परसबाग विकसित केलेली आहे. या परसबागेमध्ये जवळपास 120 ते 25 प्रकारचे वाण आपण या आपल्या परसबागेत लावलेले आहेत. याच्यामध्ये विविध प्रकारचे फळभाज्या, पालेभाज्या,
मसालेयुक्त पदार्थ, औषधीयुक्त पदार्थ आणि दुर्मिळ वस्तू ज्या आहेत, दुर्मिळ ज्या झाडं आहेत त्यांची पण आपण झाडं या ठिकाणी, उदाहरणार्थ कापूर आहे, शेंदूर आहे, रुद्राक्षी आहे, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे वनस्पती आपण या ठिकाणी लावलेले आहेत. आणि त्या सर्व वनस्पती आपण जेवढे वनस्पती लावलेले आहेत त्या सर्व वनस्पती या ठिकाणी उगवलेल्या आहेत. या कामामध्ये आम्ही विद्यार्थ्यांचे थोडीफार जे त्यांच्याकडून सहज शक्य होते असे आम्ही आमच्या याच्यामध्ये मुलांना सहभागी करून घेतो. आणि मुलं याचं निरीक्षण करतात की झाड लावल्यापासून, बी लावल्यापासून तर झाड फळ येईपर्यंत कोणकोणते बदल होतात, कोणकोणत्या घडामोडी घडतात, या सर्व गोष्टींची आपण याच्यामध्ये मुलांना माहिती देतो आणि मुलं निरीक्षण करतात. याच्याबरोबर ज्ञानदानाच्या कार्यक्रमाबरोबर हे एक प्रत्यक्ष घेतलेलं ज्ञानरत्नबाजी म्हणून आपण त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो आणि प्रत्यक्ष मुलांना याची गोष्टी आपल्याला पाहायला मिळते. आमच्या याच्याकरता आम्ही वैशिष्ट्यपूर्ण यावर्षी स्ट्रॉबेरी ही जे आपल्याकडे न येणार फळ आहे, आम्ही त्याचा प्रयोग करून पाहिला. मागच्या वर्षी आपण 10 झाडं लावली होती, परंतु ती 10 झाडं नुसतं मुलांना खायला मिळाली नव्हती. म्हणून यावर्षी आम्ही 500 झाडांची स्ट्रॉबेरी या ठिकाणी लावली आणि चांगल्या प्रकारे यशस्वीपणे ती आली. आणि आम्ही दर आठवड्याला एका वर्गामधून मुलांना खायला देतो. आणि जास्त झालं असलेला भाजीपाला, आम्ही पहिल्यांदा भाजीपाला आमच्या खिचडीमध्ये पालक, गोबी, टमाटर, वांगी, शेवगा असे अनेक प्रकारचे वाण आम्ही आमच्या भाजीमध्ये टाकतो आणि ज्याच्यामुळं खिचडी अतिशय चविष्ट बनते. हे आज विद्या मंदिर प्राथमिक शाळा वडगाव फत्तेपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी आलो. हेच खरं शिक्षण आहे. नाही तर पोट्याले काय शिकवलं ते काय नाही, सारे कास्तकाराचे लेकरं असतात. या कास्तकाराच्या लेकरेले कास्तकारीतलं शिकवलं गेलं की नाही तर ऍडव्हान्स शेती नाही. आजकाल ज्याला त्याला असं वाटतं महापूर्व सरकारी नोकरीवर लागलं पाहिजे, मोठा त्यानं उद्योग धंदेच केला पाहिजे. साऱ्यात मोठा उद्योग म्हणजे आमची शेती. आणि त्या शेतीचं खरं शिक्षण आणि या प्राथमिक जे शाळा आहे वडगावची, मस्त मला भल्लं पटलं. लेकरं स्वतः करतात. पोरापेक्षा तर पोरी चुटूर मुटूर बोलल्या राजे या ठिकाणी. पोरग एकही बोललं का, बेलकोण नाही बोललं, म्हणून राजे वज्जर वाक्य म्हणून पुढे पुढे पोरायचे. असं या विद्या मंदिरात लेकराच्या भवितव्यासाठी कोणते कोणते पोषण आवश्यक आहेत हे सारं या ठिकाणी पाहायला भेटलं. आता काही जणांनी सांगितलं, काही जणांनी सांगितलं नाही. औषधी वनस्पती आहेत, भाजीपाला आहेत, काही शोभेच्या वस्तू आहेत, काही फळझाड आहेत, काही त्याच्यानंतर म्हणजे शेवग्यासारखे आहेत. बाबा लाल चंदन पाहायला भेटलं. असे विविध प्रकारचे झाडं या ठिकाणी पाहायला भेटले. तुम्हाला जर पाहायचं असेल खाली पत्ता टाकतो शाळेला भेटतं देऊन पहा, मस्त गमते ना.